सापांच्या दुनियेत त्यांची सुंदरता विविध रंगांमध्ये दिसून येते. त्यांच्या शरीराचे सुरेखपण आकर्षक आणि मंत्रमुग्ध करणारे असते. साप एक असा प्राणी आहे जो नेहमी एका रहस्यमय आणि भीतीमध्ये जगतो. पण त्यांची शरीर रचना, चाल आणि विलक्षण क्षमता सापांना निसर्गाची एक अद्भुत किमया बनवते. भारत हा सापांच्या विविधतेने समृद्ध देश आहे. इथे 350 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. साप प्रत्येक प्रकारच्या वातावरणात राहतात, जसं की वर्षावने, वाळवंट, डोंगर, समुद्र, नदी, जंगल आणि गवताळ प्रदेशात दिसून येतात. साप आपल्या सोबत राहायला शिकले आहेत. आपल्याला माहिती नसताना आपल्या भोवती शांतपणे ते जगत असतात. सापांचे जीवन हे संवेदनांच्या खेळांसारखं असतं आणि सापांकडे एक खास साधन संच आहे. त्यांचे संवेदन ज्ञान हे सुपर हिरोच्या क्षमतांनाही लाजवतील. काही सापांमध्ये उष्मा म्हणजे तापमान जाणवण्याची अद्भुत क्षमता आहे, ज्यामुळे त्यांना संपूर्ण अंधारात देखील जग पाहता येते. त्यांच्या तोंडावरील खाचामध्ये उष्मा जाणवण्याची क्षमता असते, जी एकदम उष्मीय गॉगल्स सारखी काम करते आणि त्यांना रात्रीच्या शिकारासाठी मदत करते. भारतामध्ये विविध पीठ वायपर प्रजाती आहेत. त्यातील प्रत्येक साप उष्मा जाणवण्याच्या कलेत पारंगत आहे. साप जमिनीवर किंवा हवेत असलेल्या प्राण्यांच्या वासांचा मागोवा घेतात. ते जीभ बाहेर काढून वास घेतात, जो जॅकबसन्स अवयवामध्ये जातो. त्यामुळे सापांना शिकार ओळखण्यात आणि तिचा मागोवा घेण्यात मदत होते. सापांकडे कान नसले तरी ते जमिनीतील कंपन जाणवू शकतात. त्यांच्या जबड्याच्या हाडांमुळे कंपनांचा अनुभव मिळतो, जो आतल्या कानात जातो आणि सापांना शिकार आणि धोका ओळखण्यात मदत करतो. ही विलक्षण क्षमता सापांना त्यांच्या अधिवासात सुरक्षितपणे जाऊ देतो. सापांच्या डोळ्यांची एक वेगळी गोष्ट म्हणजे पटलांचे विविध आकार. काही सापांचे गोलसर पटल म्हणजेच बाहुली असतात. ते दिवसा शिकार करणारे साप असतात. बऱ्याच सापांच्या डोळ्यांच्या बाहुल्या उभ्या असतात आणि हे रात्री शिकार करणारे साप असतात. उभी बाहुली सापांना शिकार दूर आणि जवळ जाणवण्यास मदत करते. हरणटोळ सापांमध्ये बायनोक्युलर म्हणजेच द्विनेत्री दृष्टी असलेली एक अद्वितीय क्षमता आहे. इतर सापांच्या डोळ्यांची जागा साधारणपणे बाजूला असते, तर यांचे डोळे समोर असतात. यामुळे त्यांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये एकत्रितपणे दृश्य तयार होते, जो थोड्या प्रमाणात 3D दृष्टी निर्माण करतो. आणि हे सापांना अचूक शिकार करण्यासाठी मदत करते. सापांकडे पाय जरी नसले तरी त्यांच्याकडे सरपटून हालचाल करण्याची कला अद्वितीय आहे. त्यांचे पोटाचे छोटे खवले जे जमिनीवर पकड घेण्यासाठी मदत करतात. त्यांची स्नायू प्रणाली इतकी ताकदीची असते की ते प्रत्येक पृष्ठभागावर आणि भूभागावर सहज हालचाल करू शकतात. ते अगदी उंच भिंतीवर चढू शकतात, जे इतर प्राणी करू शकत नाहीत. साप एकदम चांगले पोहणारे असतात.
ते एका सुंदर एस आकाराच्या हालचालीने पोहत असतात. सापांची फुफ्फुसे खूप मोठी असतात, ज्यामुळे ते जलविहार करताना जास्त पाण्याची उंची मिळवू शकतात. समुद्र सापाच्या प्रजाती पाण्याखाली अधिक वेळ घालवतात. त्यांच्या पाठीच्या भागाचा आकार समतल असतो, जो त्यांना चांगले पोहण्यास मदत करतो. सापांमध्ये एक वेगळा उडता सर्पवर्ग आहे. ते खरे उडत नाहीत, परंतु ते वाहणाऱ्या वाऱ्यात उडी मारू शकतात. ते त्यांचे शरीर सपाट करून हवा घेतात आणि पॅराशूट सारखं 30 मीटर पर्यंत हवेत झेप घेऊ शकतात. सापांचे खवले हे केराटिन पासून बनलेले असतात, जसं की आपले केस तयार होतात. सापांच्या खवल्यांचे रंग आणि आकार त्यांच्या ओळखीचं प्रतीक असतं. काही सापांच्या डोक्यावर एक विशेष स्केल असतो, जो रोस्ट्रल स्केल म्हणून ओळखला जातो. या स्केलचा उपयोग त्यांना त्यांच्या मार्गातील अडथळे ओळखण्यात होतो. काही साप त्यांचे खवले घासून आवाज निर्माण करतात, जो इतर प्राण्यांना किंवा लोकांना चेतावणी देतो. धोक्याच्या वेळी फुरसे शरीराच्या हालचालीने खवले घासतात. या घर्षणामुळे एक जोरदार फुसफुसणारा आवाज होतो, जो एक इशारा म्हणून वापरला जातो. इतर साप जसे की घोंस आपल्या शरीरात हवा फुगवून तसाच परिणाम निर्माण करतात. सापांची एक गोष्ट म्हणजे ते कधी कधी आपल्या पिल्लांबद्दल काळजी घेतात. किंग कोब्रा, जो विषारी सापांपैकी सर्वात लांब आहे, तो एकटा असा साप आहे जो झाडाची पाने गोळा करून घर तयार करतो आणि त्यात अंडी ठेवतो. यात अंडी उबवून त्यातील पिल्ले बाहेर येईपर्यंत सुरक्षित राहतात. साप आपल्या भोवती असतात. ते नैसर्गिक कीटक नियंत्रक म्हणून महत्वाची भूमिका निभावतात. जसं की उंदीर, घोस सारख्या उपद्रवी प्राण्यांची शिकार करून ते शेतातील नुकसान कमी करतात. एक गोष्ट आश्चर्यकारक आहे. साप जेव्हा आपल्यासोबत असतात तेव्हा ते आपल्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. जर ते आपल्याशी संपर्कात आले तर त्यांची पहिली प्रवृत्ती दूर जाण्याची असते. जरी नाग साप विषारी असला तरी तो कधीच आपल्याला स्वतःहून दंश करत नाही. तो फक्त तोंड बंद करून फणा आपटून सतर्क करतो. साप सुंदर आणि आकर्षक प्राणी आहे. सापांविषयी भीती न बाळगता त्यांचे संरक्षण करायला हवे. जसं की सापांनी आपल्यासोबत राहायला शिकून घेतले आहे, तसेच मानवानेही सापासोबत सहजीवन शिकून त्यांचा अधिवास जपायला हवा.